नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की ITI ऍडमिशन संदर्भात. बघा, ITIचं 2026चं नवीन ऍडमिशन सुरू झालंय. बहुतेक विद्यार्थी ITIला ऍडमिशन घेत असतात. तर त्या सर्व जेवढे विद्यार्थी 10वी पास झाले, ज्या विद्यार्थ्यांना ITI करायचं आहे तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत तुम्हाला पाठवायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यांनाही ऍडमिशन घेण्याचं संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. मागील 5 वर्षांपासून मी विद्यार्थ्यांच्या ITIला ऍडमिशन करून देतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचा ट्रेड तुम्हाला मिळतोय. जो ट्रेड तुम्हाला हवाय तो ट्रेड तुम्हाला मिळतोय. फक्त मी जे काही मार्गदर्शन सांगतो ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला चांगले ट्रेड मिळतात. जसं इलेक्ट्रिशियन असेल, फिटर असेल किंवा जो तुमच्या आवडीचा ट्रेड आहे तो जर तुम्हाला हवा असेल, त्या ट्रेडला जर तुमचा नंबर लागावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला जे काही मार्गदर्शन सांगतोय ते तुम्हाला फॉलो करायचे आहे. सगळ्यात अगोदर व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका. आणि महत्त्वाचं म्हणजे 10वीला तुम्हाला किती टक्के आहेत, किती पर्सेंटेज पडलेत, किती टक्के तुम्हाला आहे 10वीला, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. किती टक्के आहेत? 50 असतील 50, 60 असतील 60%, 60, 70, 75, 80, 92 जेवढे काही तुम्हाला टक्केवारी मिळाली ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायची. बघा, सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2026 सत्रासाठी प्रवेश सूचना. बघा, ऑगस्ट 2026 मध्ये जे प्रवेश होत असतात 2026 मध्ये जे ITIला तुमचे ऍडमिशन होणार आहे त्याची ही महत्त्वाची सूचना आलेली आहे. ओके, लक्षात घ्या. बघा, राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिनांक 21 मे 2026 पासून रोज सकाळी 10 ते 11 या वेळेत निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. आता लक्षात घ्या, या मार्गदर्शन सत्राला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही निश्चितच तुमच्या जवळपासचं जे काही औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेल, म्हणजेच ITI असेल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे काही मार्गदर्शन सत्र आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. परंतु एक महत्त्वाचं लक्षात घ्या. बघा, सध्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, त्याच्यामुळे सगळे जे विद्यार्थी आहेत ते मोबाईलवरून सगळी माहिती त्या ठिकाणी बघून घेतात. आता अर्ज करण्याची पद्धत कशी असते बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर फी भरावी लागते. फी कशा पद्धतीची असते बघा, राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये असते, अराखीव प्रवर्गासाठी 150 रुपये, महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारांसाठी 300 रुपये आणि अनिवासी भारतीय उमेदवार म्हणजे काय, नॉन रेसिडेन्शियल इंडियन असेल तर त्यांच्यासाठी 500 रुपये फी ही असते. आता अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन तुम्हाला अर्ज भरावा लागतो. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर जी तुमची पावती असते, पेमेंटची स्लिप असते, ती आणि अर्ज हा घेऊन, सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जे काय जवळपासचं तुमचं ITI असेल, खाजगी असेल, गव्हर्नमेंट असेल, त्या ITIला जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हेरीफाय करून घ्यायचे असतात. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर मग तुम्हाला तुमचं जे म्हणजे ऍडमिशन जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन कन्फर्म करावा लागतो जवळपासच्या ITIला जाऊन. त्यानंतर तुम्हाला तुमची प्रिफरन्स लिस्ट जी आहे, तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागत असतो. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मग तुम्हाला ITIला नंबर हा लागत असतो. तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरता, काय भरता ते तुमच्यावर डिपेंड आहे. बघा, तुम्हाला इलेक्ट्रिशियन पाहिजे असेल तर पहिल्या नंबरला तुमचा इलेक्ट्रिशियन असायला पाहिजे. जिथे तुम्हाला पाहिजे तोच ITI तुमचा पहिल्या नंबरला असायला पाहिजे. सेकंड नंबरला मग तुमचा थोडासा लांबचा, म्हणजे जसं तुम्हाला हवंय त्यानुसार तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्याची माहिती हवी असेल, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा तेही तुम्हाला सांगेल. व्हिडिओ फक्त लिहून पाठवा, ऑप्शन फॉर्मचा व्हिडिओ पाठवा, तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे. तसं आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ITIची सगळी माहिती मिळून जाणार आहे. आणि तुमचा चांगल्या ट्रेडला जर नंबर लागावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला पाहत राहा. तुम्हाला नक्कीच चांगला ट्रेड जो आहे तो मिळणार आहे. बघा, लक्षात घ्या, प्रवेशाचं वेळापत्रक कसं आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती, एडिट करणे किंवा प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे याच्यासाठीची दिनांक आपण पाहिली तर 21 मे 2026 सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेला आहे. आता अर्ज स्वीकृती केंद्रात म्हणजे राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित अर्ज कन्फर्मेशन करण्यासाठी तुम्हाला जवळचं जे काय ITI असतं, खाजगी असेल, गव्हर्नमेंट असेल, तिथे जाऊन तुम्हाला कन्फर्म करावा लागतो. तेही तुमचं 21 मे पासून सुरू झालेलं आहे. आता बघा, या ठिकाणी सांगितलेले पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे. तर याच्यासाठी बघा, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 1 जून 2026 सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे प्रवेश फेरीसाठी. ओके, आता तुम्ही सर्वांनी अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्या. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुमचा अर्ज पूर्ण फायनल करा. त्यानंतर कन्फर्म करून या, जवळचा ITI असेल तिथे जाऊन कन्फर्म करून या. अर्ज कन्फर्म झाला की तुम्हाला ऑप्शन फॉर्म हा ऑनलाईन भरावा लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या ITIला जाण्याची आवश्यकता नसते. ओके,
आता बघा लक्षात घ्या, या ठिकाणी संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजून सांगितली. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुम्हाला किती पर्सेंटेज आहे, टक्केवारी किती मिळाली ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.